भोंदू अशोक खरातचा जीव धोक्यात। अशोक खरातला कुणापासून धोका? महाराष्ट्राला हादरवणारा भोंदू बाबा अशोक खरात। महिलांचं लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोणा अशा काळजाचा थरकाप उडवणाऱ्या गुन्ह्यांचा आरोप असलेला हा भोंदू सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। काल 26 एप्रिलला अशोक खरातची 6व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं नाशिक न्यायालयाकडे। पण कोर्टात जे घडलं त्यानं या प्रकरणाला एक नवं वळण मिळालंय। नेमकं कोर्टात काय घडलंय? अशोक खरातच्या जीवाला खरंच धोका आहे का? हेच या रिपोर्ट मधून समजून घेऊ। अशोक खरातला 26 एप्रिलला नाशिक न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं। 6व्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देण्यात आलेली कोठडी संपल्यानंतर खरातला कोर्टापुढे सादर करण्यात आलं होतं। अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टात त्याची बाजू मांडताना एक खळबळजनक दावा केलाय। वकिलांनी न्यायालयाला विनंती केली की खरातला न्यायालयीन कोठडीत म्हणजेच जेलमध्ये पाठवणं सध्या धोक्याचं ठरू शकतं। सुरक्षेच्या कारणास्तव तपासातील सातत्य राखण्यासाठी त्याला तात्काळ पुढच्या गुन्ह्यासाठी पोलिसांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली। त्यामुळे खरातच्या जीवाला धोका असल्याची चर्चा सुरू झाली। पण या सुनावणी दरम्यान एक महत्वाचा विषय निघाला। न्यायमूर्तींनी स्वतः अशोक खरातला प्रश्न विचारला, तुझी पोलिसांच्या विरोधात तक्रार आहे का? या प्रश्नावर खरातनं मान खाली घालून अत्यंत शांतपणे नाही असं उत्तर दिल्याची माहिती आहे। एकीकडे खरातचं गुन्हेगारी साम्राज्य उघड होत असताना दुसरीकडे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय। हे या प्रकरणातलं गांभीर्य अधोरेखित करतंय। खरातवर आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले असून दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत आणि यातूनच खरातचे किळसवाणी कृत्य उघड होत आहेत। अशोक खरातचा ताबा आता पुन्हा यंत्रणा घेणार आहेत। त्यामुळे 7व्या गुन्ह्यात किंवा त्यापुढच्या कुठल्याही गुन्ह्याचा तपास आता गतीनं होणार आहे। भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची अब्रू लुटणारा हा नराधम आता कायद्याच्या कचाट्यात पूर्णपणे अडकलाय। पण खरातला जेलमध्ये कुणापासून धोका आहे? तपासात अजून किती महिलांची फसवणूक समोर येणार आहे? आणि या जादूटोण्याच्या काळ्या धंद्यात खरातला कुणाचं पाठबळ होतं याची उत्तरं अजून तपासातून समोर आलेली नाहीयेत। त्यामुळे ही उत्तरं शोधण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे। दरम्यान भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात 26 एप्रिलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पण त्याला लगेचच 7व्या गुन्ह्यात एसआयटीनं ताब्यात घेतलंय। त्यामुळे या गुन्ह्या प्रकरणात खरातला सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। खरातचे रविवारी पोलीस कोठडीतले 40 दिवस पूर्ण झालेत। खरातवर आतापर्यंत नाशिकमध्येच 12 गुन्हे दाखल झालेत। अशोक खरातला आतापर्यंत या प्रकरणात 40 दिवसात तब्बल 14 वेळा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। पण यातल्या फक्त 4 वेळाच त्याला कडेकोट बंदोबस्तात स्वतः न्यायालयात हजर राहावं लागलंय। इतर वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्यावर त्यानं भर दिलेला दिसतोय। त्यामुळे खरातच्या जीवाला धोका असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुद्धा सुरू आहे। एकूणच या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।